मला कधी कोणी समजूनच घेतलं नाही। बरं असं नाही बरं का की मी नात्याला जपलं नाही म्हणून मी माझे 100% हे दिले। मी माझ्या नात्यासाठी ते नातं प्रामाणिकपणे जपण्यासाठी माझे 100% ही मी माझ्या नात्यासाठी दिले। मी अगदी जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्यांच्यासाठी उपलब्ध राहिले। पण माझ्या वेळेस जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र सगळ्यांनी माझ्यासाठी पाठ फिरवली। अशी वेळ जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी येतेच। चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स यूट्यूब चॅनलवरती। आजचा विषय म्हणजे नातं आपण अगदी प्रामाणिकपणाने जपतो। प्रत्येकाची एक बाजू असते आणि त्या बाजूला समजून घेणारे व्यक्ती ह्या समोरच्या आपल्याला मिळत नसतात। तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, मला कोणी समजूनच घेतले नाही। जेव्हा माणूस जीवनामध्ये एकटा पडतो, तो स्वतःसाठी जगायला लागतो, तेव्हा तो स्वतःला किंवा जगाला हेच सांगत असतो की जेव्हा मी नात्यांसाठी 100% दिले, जेव्हा मी नात्यांसाठी उपलब्ध होते किंवा उपलब्ध होतो तेव्हा माझ्यासाठी कोणी नव्हतं, माझी कोणी किंमत ठेवली नाही किंवा मी जे देत होतो तसा रिस्पॉन्स मला कोणी दिला नाही। तर जेव्हा मी हे नातं अगदी जपून पाहिलं, अगदी नात्यासाठी 100% देऊनही पाहिलं, त्यांच्यासाठी मी नेहमी उपलब्ध राहिलं, तरी देखील त्यांच्या मताप्रमाणे देखील मी वागलो। बरं असं नाही की मी त्यांना विरोध केला किंवा त्यांचा आदर केला नाही। मी माझ्या परीने नातं हे प्रामाणिकपणाने जपलं, पण तरी देखील नात्यामध्ये अंतरच निर्माण आलं। मला कोणी समजून घेतलं नाही। हा प्रत्येकाचा जो मुद्दा असतो तो खूप भावनिक आहे आणि तो मला असं वाटतं की तो कुठेतरी त्रासदायक असतो। जीवनामध्ये एकटेपणा येण्यासाठी हा एक भावनिक मुद्दा खूप महत्त्वाचा असतो की ज्यामुळे आपण आतून खूप तुटले जातो। बरेचसे अशा लोक असतात की ज्यांना ते खूप मनापासून नातं निभवायचा प्रयत्न करतात, नातं अगदी प्रामाणिकपणे जपून पाहतात, नात्याला प्रामाणिकपणे 100% देऊन पाहतात, अगदी समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागूनही पाहतात, त्यांच्या मताप्रमाणे वागतात। इतकंच नाही तर त्यांच्याप्रमाणे ते म्हणतील तसं मान्य करतात, त्यांची म्हणणं मान्य करतात, स्वतःवर लादून घेतात, स्वतःचे मत बाजूला ठेवतात, अगदी प्रत्येक वेळेस त्यांची साथ देऊन स्वतःची फिकर न करता स्वतःसाठी त्यांना काय हवंय याची फिकर देखील ते कधी करत नाही आणि स्वतःला ते बाजूला ठेवून कुठेतरी त्यांच्याहूनही जास्त ते समोरच्यांना किंवा त्यांचं होऊन त्यांना महत्त्व देतात। अशी लोक सुद्धा जीवनामध्ये असतात। पण अशा लोकांना बऱ्याचदा काय मिळतं माहितीये का, शेवटी त्यांना एकटेपणा मिळतो, कारण की त्यांचं हे सतत उपलब्ध राहणं हे समोरच्याला कुठेतरी अनव्हॅल्युएबल वाटतं। म्हणजे त्यांना त्याची व्हॅल्यू नाही राहत की ही व्यक्ती सतत आपल्यासाठी उपलब्ध असते। तर मग अशा ह्या व्यक्तींना नंतर काय होतं, कालांतराने ह्यांना व्हॅल्यू राहत नाही, ह्यांना किंमत मिळत नाही, कारण की ती व्यक्ती त्यांना जाणलेली असते की ही व्यक्ती सतत आपल्यासाठी उपलब्ध असते, ह्या व्यक्तीला काय वेळ द्यायचा। तर असं न करता आपली व्हॅल्यू समजा आणि मग शेवटी आपण स्वतःला समजून सांगतो कुठेतरी की मला कोणी समजून घेतलंच नाही, मग मी का कोणाला समजून घेऊ। मग जेव्हा ही व्यक्ती स्वतःसाठी जगायला लागते तेव्हा ही व्यक्ती कुठेतरी त्यांच्या नजरेत स्वार्थी बनते किंवा वाईट बनते, एक वाईट इमेज स्वतःची तयार होते। पण या व्यक्तीने आधी काय दिलंय ह्याची किंवा ह्या गोष्टीची जाणीव कधीच कोणी ठेवत नाही असं मला वाटतं। आणि त्याहून अधिक असं पाहिलं असतं की आपण सगळं काही त्यांच्यावर अर्पण करतो। असे हे व्यक्ती असतात की स्वतःचं आयुष्य, स्वतःसाठी जे काही ते मेहनत करतात, ज्या काही गोष्टी त्या स्वतःसाठी कमवतात, त्या गोष्टी देखील समोरच्यासाठी अर्पण करून टाकतात। म्हणजे इतकं काही त्यांना नातं महत्त्वाचं वाटतं की ते स्वतःपेक्षाही समोरच्याला किंवा नातं निभवण्यामध्ये स्वतःला जास्त वेळ करून देतात, तरी सुद्धा लोक त्यांच्यावर नाराजच राहतात। मला तर असं वाटतं की असे हे लोक, त्यांना कितीही दिलं तरी ते समाधानी नसतात, अशी लोक सतत नाराजच राहणार आहेत असं मला वाटतं। या व्यतिरिक्त माझ्यासोबत बसावं असं बऱ्याचदा ह्या व्यक्तींना थोडीफार अपेक्षा काय असते, हे लोक बऱ्याचदा भावनिक असतात, यांना भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी हे निर्णय घेतलेले असतात, त्यामुळे त्यांना हे नात्याला जास्त महत्त्व द्यायचं असतं। मग अशा वेळेस यांची अपेक्षा काय असतात, अगदी साध्या सोप्या थोडक्यात अपेक्षा यांच्या ह्या असतात की त्या नात्याला वेळ देणाऱ्या व्यक्तींनी, ज्या नात्याला मी वेळ देते अशा व्यक्तींनी माझ्यासोबत बसावं, माझ्यासोबत बोलावं, माझं म्हणणं ऐकून घ्यावं, मला आधार द्यावा, मला मानसिक आधार द्यावा, मला जीवनामध्ये काय हवंय, मी तुमच्यासाठी काय करू इच्छितो, या सगळ्या गोष्टी त्याने ऐकून घ्याव्यात किंवा त्या गोष्टींना महत्त्व द्यावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं। पण स्वतःला तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीला मिळत नाही, कारण की ही व्यक्ती प्रामाणिकपणे नातं निभवत असते, पण समोरचा व्यक्ती तितकं ते प्रामाणिकपणाने घेतोच असं नसतं। मग या व्यक्तीला कुठेतरी नंतर या गोष्टीची जाणीव होते आणि एकटं वाटायला लागतं आणि मग ही व्यक्ती जेव्हा खूप या सगळ्या गोष्टींचा
स्वतःवर परिणाम होतो की बाबा मी पूर्णपणे 100% देऊनही मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही, मग हा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे काय होतं की मग ही व्यक्ती स्वतःला त्या नात्यांपासून, त्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवायला लागते, एकटं राहायला लागते. आणि मग एकटेपणा कुठेतरी सतत त्या व्यक्तीला सांगत असतो की तू खूप केलंय, तू दुसऱ्यांसाठी, तू नातं प्रामाणिकपणे तू तुझे 100% त्या नात्यासाठी दिलेत, पण समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव नसते. पण मग ही जी लोक असतात ज्यांना सवय झालेली असते तुमच्या अवेलेबल असण्याची, तुमच्या अस्तित्वाची, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जे काही करत आलात त्या गोष्टीची, मग त्या गोष्टी त्यांच्यासाठी बंद झाल्यानंतर ही लोक त्यांना त्याची जाणीव होतेच असं नाही. खूप कमी अशी लोक असतात जीवनामध्ये की त्यांना याची जाणीव होते कुठेतरी की बाबा ह्या व्यक्तीने आपल्यासाठी जेव्हा खूप अवेलेबिलिटी दाखवली, जेव्हा ही व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही अर्पण करत होती, सर्व काही आपल्याला समर्पण करत होती, त्यावेळेस आपण कदाचित त्या व्यक्तीला तेवढी व्हॅल्यू दिली नाही, म्हणून कदाचित ती व्यक्ती आपल्यापासून तुटली गेली असेल. तर असं जाणणारी व्यक्ती जीवनामध्ये खूप कमी असतात आणि गैरसमज करून ती व्यक्ती बदलली, आता ती व्यक्ती स्वार्थी झाली असं आरोप करून त्या व्यक्तीला ब्लेम करतात, तिला दोष देतात आणि मग अजून त्या व्यक्तीला या गोष्टींचा मानसिक त्रास होतो. तर मग अशा गोष्टी जेव्हा जीवनामध्ये घडतात तेव्हा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. जेव्हा आपण आपले स्वतःचे 100% आपण दिलेत हे आपल्या मनाला माहीत असतं. मग अशा वेळी जेव्हा आपण आपल्या मनाला समजवायचं की येस मी पूर्णपणे माझा प्रयत्न केलाय नातं निभवण्यासाठी, समोरच्याला जर त्या नात्याची व्हॅल्यू नसेल तर मला ह्या नात्यामध्ये राहण्यात किंवा माझं आयुष्य खराब करून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, मला माझं आयुष्य जगायचंय, तर आपण आपल्या आयुष्याला पुढे सुरुवात करायला काहीच हरकत नाही. मग अशा वेळेस फक्त एवढंच स्वतःला किंवा जगाला सांगा की मला कोणी समजून घेतलं नाही, मला कोणाला समजून घ्यायचं नाहीये. आता मला माझ्या स्वतःच्या आयुष्यावर मला स्वतःला समजून घ्यायचंय, मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी जगायचंय. आणि आधी स्वतःला समजून घ्यायला तुम्ही जर लागला, तुम्ही स्वतःला जर समजवलं की आता तुला स्वतःसाठी जगायचं आहे, त्यावेळेस तुम्ही इतरांचा विचार करणं सोडून द्याल. आणि मला कोणी समजून घेतलं नाही हा प्रश्न इतरांना किंवा स्वतःला सांगणं बंद करा आणि स्वतःसाठी जगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा थोडक्यात आणि नवीन विचारांसोबत आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.